नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे। आपण आता तीच दृश्य बघत आहोत। हेच मैदान आहे। थोड्या वेळापासूनच हे मैदान भरायला सुरुवात होणार आहे, कारण शिवसेनेच्या माध्यमातून इथे जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। शिवसेनेचे आमदार, मंत्री त्याचबरोबर सर्व प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत आणि सर्वाधिक गर्दी करायची, गर्दीचा उच्चांक गाठायचा असे निर्देश पदाधिकाऱ्यांकडनं, नेत्यांकडनं शिवसैनिकांना देण्यात आलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक देखील पार पाडली जाणार आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद हे कोणाला जावं याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर मागील महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याची आढावा बैठक घेतलेली होती। पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये म्हणजे 1 महिन्याच्या कालांतराने पुन्हा एकदा एक बैठक होणं अपेक्षित असतानाच एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये येत आहेत आणि नाशिकमध्ये कुंभमेळ्याची बैठक घेत आहेत। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण देखील आलेलं आहे। शिवसेनेने अद्यापही पालकमंत्री पदाचा आपला दावा सोडलेला नाहीये। गिरीश महाजन यांच्याकडे एकदा पालकमंत्री पदाची सूत्र देण्यात आलेली होती, मात्र त्याला स्थगिती आणलेली आहे। त्यामुळे नाशिकचा नवा पालकमंत्री कोण असणार आहे याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये येत आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेनेच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज कुंभमेळा आढावा बैठक देखील होत आहे आणि श्री काळारामाचं ते दर्शन घेणार आहे, तिथे आरती देखील करणार आहे। त्यामुळे मित्रपक्षांनाच काही आव्हान देण्याची रणनीती शिवसेनेच्या माध्यमातून आखली जात आहे का? गेल्या काही दिवसापासून जोरदार इनकमिंग शिवसेनेमध्ये होत आहे। त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा आजचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।